आज ना आपण अगदी पेरूपासून चटपटीत आणि अगदी चविष्ट अशी तयार होणारी चटणी बघणार आहोत। अगदी 5 मिनिटात तयार होते आणि खाण्यासाठी तर अतिशय खूप छान अशी लागते आणि त्यासोबतच जेवणाची जी चव आहे तर ती आणखीनच वाढवते अशी चटणी आज आपण बनवणार आहोत। खूप जास्त करण्याची काही गरज नाही। इथं मी एक पेरू घेतलेला आहे। तर पेरू ना छान असा पिकलेला पाहिजे, म्हणजे चटणी जी आहे तर त्या चटणीची चव जी आहे तर ती खूप छान अशी लागते। त्यामुळे मी ते एक पेरू छान पिकलेला घेतलेला आहे आणि थोडासा नरमसुद्धा झालेला आहे। तर आता आपल्याला ना त्याचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। शक्यतो पेरू जे पिकलेले असतात तर बऱ्याचशा पेरूंमध्ये अळ्या वगैरे निघतात, त्याच्यामुळे पेरू छान असा व्यवस्थित बघून घ्या आणि मगच कट करा। तर इथं ना पेरूचे आपल्याला छान असे बारीक बारीक क्यूब करून घ्यायचे, म्हणजेच एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। म्हणजे चटणी जी आहे तर ती पटकन वाटली जाते आणि छान असं तयारसुद्धा होते। तर इथे अशा प्रकारे आपल्याला पेरू कट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला कोणाकोणाला पेरू खायला खूप जास्त आवडतो हे मला कमेंटमध्ये सांगा। मला तर पर्सनली खूप आवडतो, पण बऱ्याचदा काय होतं, खूप जास्त प्रमाणात पेरू खाल्ला गेला की मग थोडासा त्रास होतो, जसं की खोकला वगैरे कोणाकोणाला होतो। तसंच मलाही होतं, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात खात नाही। पण असं जर चटणी अशा प्रकारे जर करून खाल्ली, म्हणजे चटणी तर आपल्याकडनं जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही, पण टेस्ट तरी पेरूसारखीच येते। त्यामुळे म्हटलं चला आपण अशा प्रकारची जी पेरूची चटणी आहे तर ती मी बनवत असते आणि खायलासुद्धा अतिशय छान लागते। तर इथं तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ना पेरू छान असा बारीक कट करून घेतलेला आहे। तर इथं मी आता मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे पेरू छान असं बारीक कट करून घेतलेले होते तर ते पेरू सगळे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। खूप काही नाही, फक्त अगदी 5 मिनिटात तयार अशी ही चटणी होते। तर इथं चवीला छान असं तिखट लागावं म्हणून मी या ठिकाणी ना 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या अशा थोड्याशा तोडून घालायच्या, म्हणजेच त्या छान अशा त्यामध्ये बारीक वाटल्या जातात। त्यासोबतच 2 छोटे आल्याचे तुकडे मी त्यामध्ये घातले। जर तुम्हाला यापैकी आलं किंवा लसूण आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता। 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा मी इथे कोथिंबीर घेतलेला आहे, म्हणजेच आपली जी चटणीचा कलर आहे तर तो इथं छान असा खूप तयार होईल, म्हणजे छान अशी हिरवीगार चटणी आपली त्या ठिकाणी तयार होईल। तर आता मी हे पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त अशी आपली चटणी जी आहे तर ती वाटली गेली आणि कोथिंबीरमुळे तुम्ही इथं बघू शकता किती मस्त असा हिला कलरसुद्धा आलेला आहे। आता ना आपल्याला चटणीवर छान असा तडका देण्यासाठी आपल्याला इथं तडका तयार करायचा आहे। तर इथे मी एक छोटी कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा तेल। तर तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर मग लगेचच 2-3 कढीपत्त्याचे पानं मी यामध्ये टाकले। तर इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा तडका या ठिकाणी तयार झालेला आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका वाटीमध्ये मी जी आपली चटणी वाटून घेतलेली होती तर ती यामध्ये मी काढून घेतलेली आहे। आता जो तडका तयार केलेला होता तर तो छान असा यामध्ये आपण टाकून द्यायचा, म्हणजेच चटणी ना खूप छान अशी तिला तडका बसतो आणि तिची जी चव आहे तर ती खूप छान अशी येते। त्यासोबतच ना आपल्याला त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठसुद्धा टाकायचं आहे। तर मी ती क्लिप ना शूट करायचं विसरले, त्याकरता सॉरी। तर त्या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली पेरूची छान अशी चविष्ट चटणी। अगदी खायला जेवणासोबत जर तुम्ही घेतली तर खायला खूप छान अशी लागते। नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की कशी लागली। चला तर मग मंडळींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।